रात्रपासून शिव जन्मोत्सवानिमित्त भव्य आणि दिव्य या पुण्यपावन भूमीमध्ये बरबडा या मुक्कामी 2 भजनवाचा कार्यक्रम आयोजित आहे आणि त्यामध्ये दया आणि कृपा हा विषय सुद्धा रात्रपासून चालू आहे। त्यामध्ये कृपा आमच्या बाजूच्या भजनमंडळाकडे आहे आणि दया ही माझ्या भजनमंडळाकडे आहे। आताच त्यांनी कृपेचे बरेचसे काही उदाहरण देऊन सांगितले, आपण ऐकल्या सुद्धा आणि त्याच्यावरच आम्हाला फार बारकाईने आता या पर्यामध्ये चिंतन करायचं आहे। चिंतन करणं फार गरजेचं आहे। माणूस बोलण्याच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातो। बोलत असताना जसं आता सांगितलं त्यांनी की गेलेलं जाऊ द्या, कल करे सो आज कर, आज करे सो आधी कर। गेलेलं जाऊ द्या म्हणल्यानं जमत नाही, पाठीमागला विचार हा माणसाला येतोच। आम्ही काल काय केल्या, परवा काय केल्या, आता काय करायला, हा विचार सुद्धा आम्हाला करणं फार गरजेचं आहे। म्हणून महाराज सांगतात, जगी संत दयाळ शाळेती अविद्यामळ, अपात्र पात्र करुणी सकल मोक्षपद दाविती। साधू संत, आता आपण ऐकल्या की नारदांनी कृपा केली, इथं प्रमाण सांगतंय नुसती कृपाच केली नाही हो, त्या कृपेच्याही अगोदर दया होती। जगी संत दयाळ, जगी संत म्हणल्याच्या नंतर महाराज संताकडे दया सुद्धा असते। अगोदर साधू संतांकडे दया होती, त्या साधू संतांना अंतःकरणातून आपल्या दया दाखवली अगोदर, नंतर कृपा केली। सांगायचं तात्पर्य आम्ही विचार केला तर बरबडावासियांनी आमच्यावर अगोदर दया केली, कार्यक्रम देण्याच्या अगोदर दया, अगोदर दया दाखवली, नंतर कृपा केली, कार्यक्रम आल्यावर कृपा झाली। त्याच्या अगोदर त्यांच्या अंतरंगातून दया होती की बाबा हेच 2 भजने आपल्या गावामध्ये बोलवा, होती की नाही बाबा? अगोदर दया फार महत्वाची आहे। आणि आता त्यांनी सांगितलं की बाबा त्या प्रमाणाचा त्यांनी दिलेला विचार जर करायचा असेल तर या प्रमाणामध्ये अगोदर कृपा आहे आणि नंतर दया आहे, आम्हाला मान्य आहे। तसंच तुम्हाला त्याच्या जोडीला एक प्रमाण देतो, अगोदर दया सांगाले, नंतर कृपा सांगा। विचाराची खरंच देवाणघेवाण झाली पाहिजे। आदरणीय अविनाश बालासाहेब धर्म अधिकारी यांच्याकडून माझ्या भजनावरती खोशवणे 51 रुपयाची पेमेंट पाठवल्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे, धन्यवाद। म्हणून जसं आता आपण ऐकल्या बाबूरावजी मुंडफळे या सदभक्ताकडून 21 रुपयाची भेट आहे, पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद। ऐकल्या विच्छू वाहत 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 पाण्यामध्ये जाऊ लागला आणि त्या इच्छाची एका बेडकोळीला दया आली म्हणून त्या इच्छावर त्या बेडकोळीने दया केली। हे इच्छू वाहत 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 जाऊ लागला म्हणून आणि वाहत जात असताना त्या बेंडकोळीने बघितलं आणि बेंडकोळीनं दया केली त्या इच्छावर। या इच्छानं डंस मारला, याच्या रक्तामध्ये डंस मारायचा आहे मामा, ते काय तुझं काम करेल म्हणून। गुणधर्म होय डंस करायचा, गुणधर्म त्याच्यात कधी बदल होऊ शकत नाही, ते बदलायचं नव्हतं, ते वाकायचं नव्हतं। पण दया ही का केली असेल बेडकोळीने विचार करा। दया ही साधू संताकडे दया आहे। जीव हा मायेत भुलला, तुमचा आमचा जीव मायेत भुलला म्हणून देवाला अवतार घ्यावा लागलाय। बरोबर। आणि जोपर्यंत
असली इच्छे मामा यायनं जर कितीही डौस मारू लागले तर दया करणं सोडाव काय बरोबर सोडता येत नाही. जीव जर कितीही देवाला बैमान झाला तरी संत हे दया करतातच सोडत नाही. हे याचा इथं आल्याने याला रोग लागलेली हे बेमारी आहे. याची जर बेमारी काढायची असेल तर महाराज कृपा लागते हो आम्हाला कृपा लागत नाही असं म्हणायचं नाही. पण अगोदर साधू संताला भगवंताला या जीवावर दया येणं फार महत्वाचं आहे. तेवढा काय आम्हाला फार मोठा दांडगा अनुभव नाही पण विषयामध्ये मात्र 100% आज बरोबर या पावनभूमीमध्ये घासाघासी होणार आहे. विषयाला अजिबात भागार नाही. का नाही महाराज संत हे जगी दयाळी आहे. जीव हा कितीही जरी बैमान निघाला तरी संत दया करण्याचं सोडत नाही. हे महत्वाचा मुद्दा आहे. संत हे कधी दया करायचं सोडतच नाही. विचार करा तुम्ही आपलं लेकरू कितीही जरी चुका केलं तरी आपली माय हे त्या लेकरावर दया करते कळते की नाही. आपली माय आपलं लेकरू कितीही गुणाचं राहो कितीही खोड्या करूया त्याला कितीही खोड्या केल्या तरी याच्या खोड्या तशाच पोटामध्ये सासवते पण दया दाखवते. म्हणून आम्हाला चलत 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 बराचसा काही आम्हाला विचार बघायचा आहे. विचार बघत असताना फार महत्वाची दया आहे. त्यांनी जसं आम्हाला प्रमाण दिलं तसं आम्हाला प्रमाणावर बोलायचं आहे. इकडलं तिकडलं ते काही बोलायला मामा शास्त्र लागत नाही की नाही. ते चलता फिरता कार्यक्रम आहे. महत्वाचा मूळ मुद्दा जर आम्ही विचार केला तर दया ही साधू संत भगवंत कधी करण्याचं सोडत नाही. कसलंही वागूया ना.
सत्य विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमर पदाचे ध्यान, करूया अमर पदाचे ध्यान. विश्वास निश्चय ठेवून करूया अमर पदाचे ध्यान, करूया अमर पदाचे अष्टप्रहार नाम स्मरण करूया उन्मान होऊन, करूया उन्मान बघा महाराज, आता आपण छोटे छोटे दृष्टांत ऐकलं. कृपा ही किती नंबरला आहे आणि दया ही किती नंबरला आहे, त्याची नंबरला जोड आपल्याला लावता येत नाही. नंबर कुठे राहू द्या, कोण्या प्रमाणामध्ये अलीकडे येते, कोण्या प्रमाणामध्ये पलीकडे जाते. पण महत्वाचा विषय आम्ही बघितला तर आमच्या अंतरंगामध्ये दया ही आम्हाला अगोदर उत्पन्न व्हावा. दया फार मोठी महत्वाची आहे महाराज. गावामध्ये जर एखादी भिकारी आला, गावामध्ये भिकारी आला तर अन्ना वाचून पाण्या वाचून जर एखाद्या चांगल्या माणसाच्या समोर जर मरू लागला, मामा ते दया करते की काय, कृपा करते बरं, भाकर पाणी काय होय, दया होय की नको, अशी दया दाखवू लागते. याला दया म्हणाव. एखाद्या मरणाऱ्याला अन्न पाण्या वाचून जर एखादा जीव हा जात असेल तर त्याच्यावर दया एका भक्ताला करावं लागते, याला दया दाखवू लागते. तर ते म्हणते खरंच बाबा या धन्यानं माझ्यावर कृपा केली, पण या धन्याला आधी दया दाखवू लागते, तेव्हा ते म्हणते कृपा केली. धनी दयाच दाखिना हलाय आणि उगच कृपा केली म्हणाव काय, जमत नाही महाराज. या धैर्यानं दया करावं लागते, त्याला अन्न पाणी जे लागेल ते देवावं लागते, याच्याही अंतरंगामध्ये दया यावं लागते. तेव्हा ते म्हणते खरंच माझ्यावर आज कृपा झाली, 2 घास मला खायला भेटलो. याच्या घरापुढे जर हे पाये करून मरू लागलं, यानं जर दया दाखिना गेली तर मामा काय खरं आहे. असलं होऊ नये यासाठी महाराज सांगतात दया कशी दाखवली. सह्याद्री पर्वत माझरी राजा तपश्चर्या मोक्षदाता भेटावया तरी इच्छा धरी तसे, इच्छा धरी तसे, इच्छा धरी सह्याद्री पर्वता माझारी जलार्दन राजा तपश्चर्या करी मोक्षदाता भेटावया अंतरी. मोक्ष नावाची गोष्ट 184च्या वेगळं
आहे. तिथं अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं त्या राजावर दया दाखवली. तेव्हा मोक्ष पदाला गेलाय हो. किंवा अजून तुम्हाला उदाहरण बघायला भेटते. देवालया निमित्त आले सह्याद्रीसी, त्याची पाठविले मोक्षपदी, त्याची पाठविले मोक्षपदी, मोक्षपदी. प्रत्येकाला माहित आहे देवालय नावाचा ऋषी हा स्वर्गामध्ये वाट पाडू लागला. स्वर्गामध्ये बरोबर त्याचं स्नान करायचं, सिद्धभर वाळू आणायची आणि आपला लिंग हा वरच्यावर वरच्यावर रोज 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 चढत जायचा. स्वर्गाला वाट पडायच्या बाणीला आली आणि त्या ठिकाणी सर्वच देव त्या देवालय ऋषीला अर्जी करू लागले. देवा, देवालय ऋषी महाराजा, तुम्ही जर या स्वर्गामध्ये वाट पाडली तर हे कर्मभूमीचे लोक तुम्ही आम्ही आज स्वर्ग जाऊन बघून येत होत्या. कुठं आहे म्हणायची गरजच नव्हती. त्याने जर कृपा केली असली तर कुठं आहे म्हणायची गरज नव्हती. त्याने कृपा ही दाखवलीच नाही तिथं. महाराज दया दाखवायचं काम झालं. कसं झालं? सर्वच जाऊन सर्व काही देव तिथं जमले आणि त्या देवालय ऋषीला विनंती करू लागले की बाबा ही वाट पाडू नको, ही वाट काही बरी नाही. ते ऐकत नव्हता महाराज. त्याची तपश्चर्या फार मोठी होती. कुणालाच आठवला नाही देवालय ऋषी. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाला साक्षात दत्तात्रय प्रभूलाच तिथं यावं लागलं. तेव्हाही ऐकत नव्हता. अहंपणाच गेला नव्हता. मजा एवढं कोणीच नाही वाटू लागलं त्याला. मजा एवढं कोणीच नाही असं फार मोठा भरम होता महाराज. त्या ठिकाणी अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं मालकानं सांगितलं समजून ते काही ऐकायला तयार नव्हतं महाराज. त्याच वेळेस आपली एक करंगळी त्या लिंगावर ठेवली. ठेवल्या ठेवल्या टरररररर खाली पताळा लागली. आणि ज्या वेळेस सव्वा हात राहिला त्यावेळेस शरण गेला देवालय ऋषी. शरण देवा, मला कळालं, मला वाटलं, माझा फार मोठा भरम होता, पण आज निघाला देवा आणि मला माझ्यावर एवढी तरी दया करा, माझ्यावर एवढी तरी दया करा देवा. या सह्याद्री पर्वतावर भाविक भक्त आल्याच्या नंतर माझी एवढी तरी खूण ठेवा. आणि त्या देवालय ऋषीने सुद्धा त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचं वचन घेतलं. देवा, मी इथं शरण आलो मान्य आहे, पण तुम्हाला सुद्धा निद्रा करण्यासाठी माझ्यापाशी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यावं लागेल. त्यावेळेस अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं देवालय ऋषीवर दया दाखवली आणि तिथं त्याला जशाला तसं ठेवलं. आता बघा तुम्ही तिथं निद्राचं स्थान आहे. बरोबर. आपण ज्या ठिकाणी त्याला देवदेवसरी असं म्हणतात त्या ठिकाणी ती आताही आपल्या पुढं बघायसारखं आहे. आणि त्याला जिवंत उदाहरण, जिवंत असं प्रमाण आजच दिल्यावर आजच सांगितलेलं एक प्रमाण सांगते. सह्याद्री पर्वती सर्व देवाचे भार उतरते. अद्यापि सह्याद्री पर्वती सर्व देवाचे भार उतरती. तिथं कशासाठी हो? आत्ताही जा, आत्ताही म्हणजे आत्ताच होय. मागच चांगले सोडून गेले असं नव्हतं. उद्या जरी हे प्रमाण घेतलं तरी आत्ताच होय. आत्ताच. म्हणून अद्यापि सह्याद्री पर्वती सर्व देवाचे भार उतरती. कशासाठी हो? मोक्षदाता भेटावया. तरी त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी तिथं गेल्याशिवाय भार उतरत नाही. जे गर्व अहंकार चढलाय की नाही, हे जर काढायचं असेल तर तिथं प्रसाद आहे. आदरणीय
महाराज सांगतात, सत्य विचार निश्चय विश्वास ठेवून करूया अमरपदाचे ध्यान, करूया अमरपदाचे ध्यान. अष्टप्रहरी नामस्मरण करूया उन्मान होऊन, करूया उन्मान आदरणीय आदरणीय दत्ता रामचंद्र बरबडेकर यांचं असं म्हणणं आहे, बरबड्यामध्ये एवढी बरेच भजने आहेत, 10 दिंडे आहेत, पण इच्छाचं बेडकोळीनं कधीच उदाहरण कोण दिलं नाही. आणि ते कसं होईल की म्हणाले, आमच्या भंडे साहेबाला विचारा, ते सांगतील, काही हरकत नाही. ते 100% आपल्याला सांगणार आहे. सांगण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. पण त्यांची बाजू सांगण्याचं धोरण, त्यांची कृपा त्यांना पटवून द्यायची आहे आणि आमची दया ही आम्हाला पटवून द्यायची. दया फार महत्वाची आहे. आदरणीय लक्ष्मण सोनकांबळे बरबडा येथील बीड जमदार साहेबाकडून माझ्या भजनी मंडळावरती 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून या प्रमाणात सर्व शिवप्रेमींना सूचना आहे, गावातील सर्व गावकरी मंडळींना सूचना आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करायचं आहे. तरी गावातील सर्व गावकरी मंडळींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे यायचं आहे अशी आपल्याला विनंती आहे. 11ला स्टॉप झाला, 11ला स्टॉप झाला परत तुमचा. आदरणीय हनुमान भजनी मंडळ मोजा बरबडा वाडी तालुका नायगाव जिल्हा नांदेड या भजनी मंडळातील प्रमुख आमचे परमसिंह मित्र अमोल माली पाटील शिंदे बरबडेकर बरबडा वाडी यांच्याकडून 1 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. छत्रपती शिवाजीराजे यांच्या पावन समर्पीस अभिवादन करून आज त्यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण बरबडा नगरीतील सर्व शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचं मंचाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. अवघ्या काही क्षणातच शिवप्रतिमेचं पूजन आपला या शिवजयंती सोहळ्यानिमित्त आज या ठिकाणी जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडाची विद्यार्थिनी कुमारी सानवी सदानंद अंगणवाड वर्ग 5वा ही या ठिकाणी शिवचरित्रावर
जोडीदार बंधू सांगतील, आमचे बंडे साहेब सांगणार आहेत, त्यांचं दृष्टांत आहे, आमचं काही नाही भाऊ. त्यांचं मत आहे तरी सांगतील पाठवल्या भेटीबद्दल. जन्म मरणाची हरली चिंता, कैवल्याचे सुख भोगतात, कैवल्याचे सुख भोगतात. बघा आपल्याला ऐकायला भेटते, दया क्षमा शांती घेता भेटे परदैवीचा दाता. इकडे महाराज सांगतात, दया क्षमा शांती देते आहे देवाची वस्ती. ज्याच्याकडे महाराज दया आहे, शांती आहे, दया क्षमा शांती देते आहे देवाची वस्ती. तिथंच देवाचं घर आहे. ज्याच्याकडे दया आहे त्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे. भगवंत हा कुणावरही कृपा करू शकत नाही. भगवंताला अगोदर दया ही दाखवावी लागते. भगवंताने आपल्यावर दया केली की मग आमच्यावर सहज कृपा होती. फार असा विलंबच लागत नाही. म्हणून इकडे प्रमाण सांगते, दया क्षमा शांती देते आहे देवाची वस्ती. सुटसुटीत सर्व मोकळं आहे मामा. आणि आपलं सरेगावचं भजन म्हणलं की दादा कोणकी सामान्य माणसाला कळावं, आपणही काय फार मोठे ज्ञानी पंडित नाही. तुमच्या पुढं उभं येडं वापुडं जसं जमल तसं. पण जे आमची बाजू दयेची आहे, दयेची बाजू आज बरोबर या पावनभूमीमध्ये 100% कृपेच्या वरी नेऊन ठेवतो. जसं बंडे साहेबांना रात्री सांगून गेले की बाबा, कोणाची दया कुठवर जाते आणि कोणाची कृपा कुठवर जाते म्हणले. बंडे साहेब कुठवरही